आज आपण बोरगाव तालुका जिल्हा सांगली या गावात आलो होतो. तर तिथं सुशांत मोरे या तिथं एक 3 लॉट त्यांचं आपल्याकडे झालेत. आता हे तिने आकारासाठी एक तिसरा लॉट त्यांनी इथं आपल्याकडनं खरेदी केला आहे. तर साधारण आपण त्यांना नुसता नर असं 100 पक्षी दिलेत. तर 80 रुपये प्रमाणे आपण सगळं लसीकरण झालेला, चोच कटिंग झालेला आपण पिल्ली त्यांना 22 दिवसाची दिलीत. तर आता ती क्वालिटी वगैरे खाद्य आपलं सगळं वापरते. तर त्यांना विचार आपण काय काय वाटतंय तुम्हाला, कसं वाटतं? पक्षी एकदम एक नंबर आहे. पक्षी क्वालिटी एक नंबर आहे. प्युअर देशी गावरान आहे. त्यामुळे काय आता किती दिवसात पक्षी झालाय साधारण? साधारण 45 दिवसाचा पक्षी आहे. हां, मर वगैरे काही नाही. सगळ्या पूर्ण लसीकरण वगैरे झालेलं पक्षी आहे. एक नंबर. पाईपमध्ये सिस्टीम केली आहे ती बघा तुम्ही. म्हणजे ती खाद्याला तिने पाईप लावलेत, पाईपाचं जुगाड करून त्यात ते भिजवून खाद्य घालते. आता 45 दिवस पक्षी झालेत, पाणी पण तसं त्या पाईपात ठेवतात. आता पक्षीची साईज तुरं वगैरे तुम्ही जवळनं बघा. 45 दिवसाचा पक्षी आहे. आता तुम्हाला साधारण तरी लॉटला किती रुपये फायदा राहतो? म्हणजे एक 100 पक्षी केल्यानंतर तुम्हाला लॉटला किती फायदा राहतो? 20 ते 22 हजार रुपये राहतात लॉट मध्ये. दुसरं आणि यांना बाकीचं काय तुमचं खाद्य वगैरे आता जे आपल्याकडनं खाद्य घेताय हां, त्याच्यात तुमचं पैसे बऱ्यापैकी वाचते. वाचते. आता दुसरं आणि तुम्ही एक्स्ट्रा खाद्य यांना काय घेताय? काय आपलं घरचं खराब झालेलं धान्य वगैरे इकडे तांदूळ गहू. चालते. आता ह्यांचा पक्षी तुम्ही बघितलाय. आता साधारण आकारमध्ये ती विक्री करणार आहेत. तर ते आपण बघूया त्यांचा नंतर कशी विक्री होत्या काय ते आपण नेक्स्ट व्हिडिओला आपण बघूया.